निसर्गाच्या कुशीत उभा असलेला एक वृक्ष, ज्याच्या सावलीत श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि हजारो वर्षाची संस्कृती दडलेली आहे. तोच आहे वटवृक्ष आणि त्याच्याशी जोडलेला एक पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा. नमस्कार मित्रांनो, मी सोनाली कबाडे दैनिक चालू वार्तामध्ये आपले स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत सुंदर आणि भावनिक सण वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा एक केवळ सण नाही, तर तो प्रेम, विश्वास, समर्पण आणि नात्यांची जपणूक करणारा उत्सव आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटवृक्षाची पूजा करतात. या सणामागे आहे एक प्रेरणादायी कथा, सावित्री आणि सत्यवानाची. सावित्री ही आपल्या पतीवर अपार प्रेम आणि निष्ठा ठेवणारी स्त्री होती. जेव्हा सत्यवानाच्या आयुष्यावर संकट आले, तेव्हा सावित्रीने आपल्या धैर्याने आणि बुद्धीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण मिळवले. ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम, विश्वास आणि समर्पण यामध्ये खूप मोठी शक्ती असते. वटवृक्षालाही आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे. हा वृक्ष दीर्घकाळ जगतो, अनेकांना सावली देतो आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतो. म्हणूनच वटवृक्ष आपल्याला निसर्गाचा आदर करण्याचा आणि झाडांचे संरक्षण करण्याचा संदेश देते. या दिवशी महिला पारंपरिक वेशात सजतात, वटवृक्षाला दोरा बांधतात, पूजा करतात आणि कुटुंबाच्या सुखी समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या सगळ्या परंपरेमधून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो: नाती जपा, प्रेम जपा, निसर्ग जपा. आजच्या आधुनिक काळातही वटपौर्णिमेचे महत्व कमी झालेले नाही. उलट हा सण आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडतो आणि परंपरेची आठवण करून देतो. चला, या वटवृक्षाच्या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. जसे वटवृक्ष आपल्या सावलीने सर्वांना आधार देतो, तसेच आपणही आपल्या प्रेमाने आणि चांगल्या विचारांनी इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करूया. आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.